हाय, हॅलो, नमस्कार. जय श्रीराम तुम्हा सर्वांना. पहिल्या लोकेशनच्या शूटावरून आम्ही निघाले दुसऱ्या लोकेशनला प्री वेडिंग शूटच्या आणि ते आता एक गार्डनमध्ये आलो आहोत आम्ही आणि ते आता मी मध्ये तुम्हाला दाखवणारच आहेत. गंगेवरचं शूट आवरल्यानंतर पुढे आम्ही गार्डनला गेलो कारण त्यांना पेडचं लोकेशन नको होतं म्हणून मग आम्ही फ्रीमध्ये जिथं लोकेशन आहे तिथं गेलो आणि ते गार्डन पण खूप मोठं होतं. मस्त झाडं वगैरे होते. पूर्ण असं जंगलसारखंच होतं. बरचसं मोठं होतं. शूट आम्ही 2-3 ठिकाणी केलं आहे व्यवस्थितपणे आणि खूपच छान होतं वातावरण. मस्त थोडंसं पावसाचं पण वातावरण असल्यामुळे मस्त वाटत होतं. अगदी म्हणजे असं वातावरण बघून तर खरंच गाणं गुणगुणावं वाटत होतं. पण मग मला काही एवढं खास गाणं येत नाही. तर मग बघा तुम्ही बघू शकता. इथे बऱ्यापैकी शूट केलं आम्ही. मिलिटरीच्या ड्रेसवर 2 शूट झाले त्यांचे आणि इतर जणांचे पण बऱ्यापैकी छोट्या मुलांना वगैरे घेऊन आलेले होते. बरेचसे लोकं येतात इथं शूटला. हे बघा छोट्या मुलीचं पण शूट चालू होतं. बरेचसे लोकं सुट्टीच्या दिवशी शूट, रील्स, फोटोज, सेल्फी कंटिन्यू चालू असतं. बरेचसे लोकं येतात तिथे शूट घ्यायला आणि गार्डनमध्ये फुलं वगैरे पण छान होते. एंट्रीच्या ठिकाणीच मस्त असे गुलाबाचे फुलं आहे. बऱ्यापैकी फुललेले होते. बरेचसे विरळ पण झालेले होते ते आणि बऱ्यापैकी खाली पण फुलं खूप पडलेले होते कारण मोस्टली तिथं कोणी फुलं तोडतच नाही. पण मग तरी झाडं थोडेसे विरळच आहे तिथं. ते गुलाबाचे पण छान फुलं आलेले होते मस्तपैकी आणि बऱ्यापैकी आम्ही आतमध्ये गेलो शूटला. नंतर मग त्यांचं शूट झालं. थोडा वेळ मध्येच थोडासा आराम पण केला. थोडा वेळ बसून आणि नंतर परत शूटला लागले. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी शूटला फिरत होते लोकेशनला आणि माझं काम तर चालूच होतं. हे आणून दे, ते आणून दे. थोडासा मध्ये लस्सीचाही आस्वाद घेतला आम्ही. लस्सी पिलो मग जरा बरं वाटलं आणि गार्डनमध्ये बघा असे बरेचसे असे प्राणी उभे केलेले लहान मुलांसाठी छान आहे. बरेचसे प्राणी होते तिथं. हरिण, जिराफ वगैरे बरेच सारे होते. जेवढे घेता येईल तेवढे मी घेतलंय शूट. हे बघा पूर्ण जंगल टाईप होतं ते गार्डन. मस्त वाटत होतं. मागे शूट पण चालू आहे. छान आहे बघा. असली वाघ वाटतोय. नाही, डुप्लिकेट सगळे बरेचसे तिथं हे बसवलेले होते त्यांनी आणि हे बघा हे झाडं किती छान अगदी जंगलात गेल्याचाच तिथं फील येत होता. खूप छान वाटत होतं आणि बऱ्यापैकी शूट पण चालू होतं. नंतर कपललाही जरा कंटाळा आला. नंतर मग थोडासा मध्ये ब्रेक पण घेतला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे आम्ही म्हणजे गार्डनमध्येच दुसऱ्या लोकेशनला चाललो होतो. हे सगळे पुढे चाललेत. मी चालले मागून सामान वगैरे घेऊन काही त्यांच्या पाठोपाठ. बघा इकडे पण शूट चालू आहे बऱ्याच ठिकाणी. फुलांची झाडं वगैरे खूप छान लावलेले आहे गार्डनमध्ये आणि बराचसा मोठा एरिया त्यांनी कव्हर केला आहे गार्डनसाठी. खूप मोठा एरिया आहे आणि हे गार्डनमधले सगळ्यात सुंदर झाडं होते. मस्त त्यांचे मोठे मोठे पानं दिसायला आणि शूटला खूपच छान होतं. बरंचसं आतमध्ये गेल्यानंतर एक लाईटची बॅटरी जरा कमी झाली. त्यांनी मला पाठवलं, जा गाडीतून बॅटरी घेऊन ये. आणि एवढा लांब जायचं म्हटल्यावर जीवावरच आलं होतं पण मग तरी चालली मी आणि म्हटलं चला चालता चालता थोडासा व्हिडिओ शूट करून घेऊ. गाडीकडे जायला जरा थकल्यासारखंच होत होतं पण तरी गेली चालत चालत. काय व्हिडिओ काढत त्यामुळे काही एवढं वाटलं नाही. मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा त्यांनी खेळण्या वगैरे पण लावलेल्या आणि बरेचसे तिथं हे असे छोटे कॉलेजचे मुलं वगैरे बरेचसे असे शूटला येतात तिथे. मी लाईट घेऊन परत रिटर्न निघाली. बऱ्याच ठिकाणी असे झाडं पण लावलेले त्यांनी फुलांचे वगैरे आणि मोस्टली ह्या गार्डनमध्ये ना सुट्टीच्या दिवशी खूप हे कॉलेजचे वगैरे मुलं येतात. म्हणजे बरेचसे काय म्हणता आपण म्हणू शकतो दुरुपयोग पण करतात. आता त्या गोष्टीकडे आपल्याला वळायचं नाही आहे पण ठीक आहे. हे बघा हे बदक वगैरे बघा मस्त फिरत होते. त्यांच्याजवळ गेल्यावर ते खूप असे लांब लांब पळत होते. शूट घ्यायला जवळ गेलं ना की पटकन पळून जात होते ते. हे बघा मस्त तिथं एक विहीर होती. विहिरीच्या बाजूने त्यांनी कव्हर केलेलं होतं आणि तिथंच ते फिरत होते. अशा प्रकारे आम्ही बरंचसं शूट केल्यानंतर निघालो पुढच्या लोकेशनला आणि पुढचं लोकेशन काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये दाखवणारच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या लोकेशनला. तोपर्यंत बाय, टेक केअर.